त्यानंतर ग्रुप्स ऑफ ब्रायोफायटा. ग्रुप्स ऑफ ब्रायोफायटा. पहिला आहे हिपॅटी कॉप्सिडा. त्यालाच आपण म्हणतो लिव्हरवर्ट्स. आणि याच्यामध्ये रिक्सिया सारखं ब्रायोफाइट येतं. रिक्सिया सारखं ब्रायोफाइट याचं एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर मार्कॅन्शिया, मेल प्लांट वेगळं आणि फिमेल प्लांट वेगळं. मेल प्लांट वेगळं आणि फिमेल प्लांट वेगळं. डॉर्सी व्हेंट्रली फ्लॅट प्लांट बॉडी आहे. हे रायझॉइड्स युनिसेल्युलर अनब्रँच्ड रायझॉइड्स आहेत. फोटोसिंथेटिक रिजन आणि स्टोरेज रिजन डिफरंट असे रिजन्स वेगळे आहेत. डायकोटामस ब्रँचिंग यामध्ये दिसतंय. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जीमा बॉडीच्या साह्यानं होतं. काही ब्रायोफायटा बायसेक्शुअल आहेत, म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच बॉडीवर. पण मार्कॅन्शियामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये मेल रिसेप्टॅकल अँथ्रिडिओपोर आणि फिमेलमध्ये आर्किगोनिओपोर. त्यामध्ये डेव्हलप होतात अँथ्रिडिया आणि आर्किगोनिया. अँथ्रिडिया हे मेल सेक्स ऑर्गन आहेत. त्याच्यामध्ये जॅकेट म्हणजे कॅप्सूल, त्याच्यामध्ये अँड्रोसाइट सेल्स असतात आणि त्यांचंच मेटामॉर्फोसिस होऊन अँथ्रेझॉइड्स बायफ्लॅजिलेट अँथ्रेझॉइड्स तयार होतात. मेल गॅमेट इकडं आर्किगोनियम मध्ये तिथं व्हेंटर, स्टॉक आणि नेक हे स्ट्रक्चर आहेत. जॅकेट आहे आणि व्हेंटर मध्ये एग आहे, एक व्हेंटर कॅनॉल सेल आहे. नेक मध्ये नेक कॅनॉल सेल्स असतात. किमोटॅक्सिक मोमेंट अँथ्रेझॉइडची होते. नेकच्या या नेकच्या टीपला अँथ्रेझॉइड्स अट्रॅक्ट होतात K+ आणि शुगरी केमिकल्स असल्यामुळं, आणि किमोटॅक्सिक मोमेंट होऊन शेवटी फर्टिलायझेशन होतं. आणि फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये आता रिक्सिया पाहिलं तर त्यांचं म्हणजे झायगोट बनला आणि झायगोट पासून नंतर एम्ब्रिओ आणि स्पोरोफाइट बनतो. या स्पोरोफाइट मध्ये कॅप्सूल आहे आणि या कॅप्सूल मध्ये स्पोर मदर सेल आहे. ही डिप्लॉइड आहे. नंतर या स्पोर मदर सेल मध्ये मियोसिस डिव्हिजन होते आणि बनतात स्पोर्स. हॅप्लॉइड स्पोर बनतात, मियोसिस न बनतात. त्यामुळे हे मिओस्पोर आहेत. असेक्शुअल आहेत पण मिओस्पोर आहेत. होमोस्पोरस सगळे सारखे स्पोर आहेत. आणि हे स्पोरोफाइट कसं आहे, पॅरासाइटिक आहे. टोटल पॅरासाइट, टोटली डिपेंडंट ऑन गॅमेटोफाइट. प्लांट बॉडीवरती पूर्णतः अवलंबून आहे. आणि इथं बनतात नंतर स्पोर. स्पोर्स बनले.
मार्कॅन्शियामध्ये जर आपण पाहिलं तर मार्कॅन्शियाचं स्पोरोफाइट हे 3 पार्ट मध्ये डिफरन्शिएटेड आहे. फूट, सीटा, कॅप्सूल यात तयार होतात स्पोर मदर सेल्स आणि स्पोर मदर सेल मध्ये मिओसिस होऊन त्यापासून तयार होतात स्पोर्स तयार होतात. आणि हे स्पोर एकमेकापासून वेगळे व्हावेत याच्यासाठी यांच्यामध्ये इलॅटर्स नावाचे स्ट्रक्चर असतात. तर असं हे स्पोरोफाइट मार्कॅन्शिया सारख्या ब्रायोफाइट मध्ये आहे. हा हिपॅटिकोप्सिडा किंवा लिव्हरवर्ट्स यांच्यामध्ये अशा टाईपची कंडिशन येते. त्यानंतर अँथोसिरॉप्सिडा, प्रत्येक सेल मध्ये एक क्लोरोप्लास्ट असतो. त्याचं स्पोरोफाइट सुद्धा सेमी पॅरासाइट, कारण क्लोरोप्लास्ट असतात त्यात, सेमी पॅरासाइट आहे. हॉर्नवर्ट्स त्यांना आपण म्हणतो. आणि शेवटचा ग्रुप आहे मॉसेस. एक्झाम्पल फ्युनारिया. एक्झाम्पल याचा आहे फिनारिया. यांच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला रूट लाईक स्ट्रक्चर तयार होतात, त्याला म्हणायचं रायझॉइड. स्टेम लाईक स्ट्रक्चर बनणार, त्याला म्हणायचं काउलॉइड. आणि लीफ लाईक स्ट्रक्चर बनणार, त्याला म्हणायचं फायलॉइड. थोडंसं डिफरन्सिएशन यामध्ये सुरू झालेलं आहे. कंडक्टिंग सिस्टीम ट्रू नाही आहे, परंतु डेड पॅरेन्कायमाच्या फॉर्ममध्ये कंडक्टिंग टिश्यू असतो. त्यानंतर याच्यामध्ये मेल सेक्स ऑर्गन म्हणजे यात रायझॉइड कसे आहेत? रायझॉइड्स आर मल्टी सेल्युलर अँड ब्रांच्ड. प्लांट बॉडीचं डिफरन्सिएशन झालंय आणि डिफरन्सिएशन झाल्यामुळं आपण यांना हायर ब्रायोफाइट्स म्हणतो. दे ॲक्ट्स ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. मॉइस्ट सबस्ट्रॅटम मध्ये हे वाढतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन, तर व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन काय, त्याच्यामध्ये ट्यूबर हे ते बनत असतील. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये अँथ्रिडियम हा मेल सेक्स ऑर्गन आणि आर्किगोनियम हा फिमेल सेक्स ऑर्गन त्यामध्ये बनतो. आणि यांच्यामध्ये किमोटॅक्सिक मोमेंट आहे. फर्टिलायझेशनची प्रोसेस नेहमीप्रमाणे आहे. आणि याची जी बॉडी आहे याच्यावरती तयार होतं स्पोरोफाइट. स्पोरोफाइट तयार होतं. याच्यामध्ये सुद्धा फूट, सीटा, कॅप्सूल आहे. 16 + 16 पेरिस्टोमियल टीथ्स याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये कॉल्युमिला आहे. याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतात, त्यामुळं हे सेमी पॅरासाइटिक आहे. आणि मॅच्युरिटीच्या वेळी याच्यामधून स्पोर्स बाहेर पडतात. हे पेरिस्टोमियल टीथ इथून ओपन होणार आणि इथून स्पोर बाहेर पडणार.
आणि जोपर्यंत अनफेवरेबल कंडिशन आहे तोपर्यंत ते स्पोर तसेच राहणार. होमोस्पोरस आहे, सारखेच सगळे स्पोर, मिओसिस न बनलेले निमिओस्पोर आहेत. आणि ज्यावेळी त्यांना फेवरेबल कंडिशन मिळते त्यावेळी या स्पोअरचं जर्मिनेशन होऊन अशा प्रकारे ब्रँच्ड फिलामेंट असलेली बॉडी बनते. तिचं नाव प्रोटोनिमा. प्रोटोनिमा. And protonema is then converted into गॅमेटोफाइट. म्हणजे इथं डेव्हलपमेंट डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट यामध्ये पाहायला मिळते. तर असे हे दोन महत्त्वाचे ग्रुप आहेत या ब्रायोफायटामध्ये. थँक यू व्हेरी मच.